नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी पारितोषला घेऊन आकाशकडे आलेली आहे आणि आता पारितोष आकाशला सांगत असतो की माझ्या मनात तसं काही नाही आहे. मी फक्त आणि फक्त चांगल्या इंटेन्शनने काळजी घेत होतो त्यांची, कारण तुला मी त्याचं कारण सांगितलेलं आहे. माझं मूल आणि माझी बायको दोघंही गेलेले आहेत, त्यामुळं आत्ता मी खूपच सेन्सिटिव्ह झालेलो आहे असं पारितोष आकाशला सांगत असतो. आकाशला म्हणत असतो की आहे ना तुझा माझ्यावरती विश्वास. तेव्हा आकाश शांतच उभा असतो. पारितोष मात्र बोलत असतो. पारितोष म्हणत असतो की मी शपथ घेऊन सांगतोय तुला, वाटलं तर मी देवाच्या समोर हात जोडून हात ठेवून सांगेल देवाच्या पुढे की मी हे जे काही केलेलं होतं ते कोणतंही त्याच्यामागे इंटेन्शन नव्हतं, ते फक्त आणि फक्त एक सहानुभूतीसाठीच केलेलं होतं, हे आकाशला पारितोष बोलत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं आकाश म्हणत असतो की हो, आणि पारितोष शांतच असतो. पारितोष बोलत आहे, आकाश मात्र शांतपणे पारितोषकडे पाहत आहे. त्या दोघांमध्ये हे सगळं बोलणं घडत आहे आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश शांतपणे पारितोषचं बोलणं ऐकत आहे. पारितोष म्हणतो की माफ कर मला. जेव्हा भूमीने मला सांगितलं तेव्हा मला कळलं की तुमच्या दोघांचं प्रेम काय आहे ते. खरंच तुमच्या दोघांचं प्रेम जे आहे ना, ते कुणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या दोघांचं प्रेम तुमच्या डोळ्यात दिसतं. तुझं भूमीबद्दल असलेलं प्रेम, मिसेस भूमीबद्दल असलेलं प्रेम मला तुझ्या डोळ्यात दिसलेलं आहे आकाश, असं पारितोष सांगत असतो. त्याचवेळी आकाश पारितोषकडे पाहत आहे. शेवटी पारितोष म्हणतो की मी आत्ता जाऊन देवाच्या पुढे शपथ घेऊन सांगतो तुला की हे सगळं मी कशासाठी केलेलं आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो की पारितोष थांब, त्या गोष्टीची काही गरज नाही आहे. माझा तुझ्यावरती आणि भूमीवरती दोघांवरतीही पूर्ण विश्वास आहे, असं म्हणत आकाश पारितोषकडे येतो. पारितोष म्हणतो की तू खरंच माफ केलं आहे ना मला. तेव्हा आकाश म्हणतो की मला ना तुझी माफी मागायची खरं तर, कारण माझ्याकडून चूक झालेली आहे आणि मी असं वागायला नको होतं, हे पारितोषला आकाश म्हणत असतो. मी तुला खूप बोललो, मला खरंच माफ कर, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा पारितोष म्हणत असतो की तसं काही नाही रे आकाश, कसं आहे तुझं भूमीबद्दलचं प्रेम, तू इन्सिक्युअर होणं, या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत, कारण तुझं त्यांच्यावरती तेवढं खूप प्रेम आहे म्हणून तर तू इन्सिक्युअर झालेला आहे, हे आकाश आणि पारितोष बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि पारितोष यांच्यामध्ये ही चांगली मैत्री जी आहे ती तशीच राहिलेली आहे. ती फक्त आणि फक्त भूमीमुळे झालेलं आहे, हे आजीलाही माहिती आहे आणि आकाश आणि भूमी या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही, या गोष्टीची जाणीव पण आजीला आहे. पण रागिणीचा मात्र बँड वाजलेला असतो आणि रागिणीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र भूमीने चांगलेच टिपलेले असतात. भूमीला माहिती असतं की रागिणीच आकाशला सही करण्यासाठी भरीस पाडणार आहे, म्हणून तर भूमीने हा निर्णय क्षणात घेतलेला असतो. पारितोषला सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि त्यानंतर ती पारितोषला घेऊन आकाशकडे इकडे महाजनांच्या घरी आलेली असते. आणि आता आकाश आणि पारितोष दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. पारितोषला आकाश सांगत आहे की माझ्या मनात ज्या काय होत्या त्या शंका मिटलेल्या आहेत खरंच. तेव्हा पारितोष म्हणतो ये उद्या ऑफिसला, आणि आपला तो टपरीवरचा चहा तोही मी मागवून ठेवत आहे, अगदी कॉलेजच्या वेळेस जो होता तोच. तेव्हा आकाशही खुश झालेला असतो, म्हणजे पारितोष आणि आकाश पुन्हा एकत्र आलेले आहेत आणि तेच रागिणीचा बँड वाजलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं भूमी मात्र हे सगळं पाहत असते. तिला खूप छान वाटत असतं, कारण फायनली तिने आकाश आणि पारितोष यांची मैत्री जपलेली असते, कारण त्यांची निखळ मैत्री ही भूमीला माहिती असते आणि त्याचमुळं हे भूमी करू शकलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हे सगळं जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यातही नसतं की नक्की काय घडणार आहे, कारण पारितोषला ही सत्य माहिती नाही, ही गोष्ट मात्र आकाशच्या लक्षातच आलेली नसते. आकाश मात्र पारितोषकडे त्या नजरेने पाहत असतो की हा माझ्या भूमीच्या मागे लागलेला आहे आणि हा गैरसमज भूमीने एका क्षणात मिटवलेला असतो. पारितोष आणि आकाश या दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली असते आणि ते दोघंजण आता पुन्हा एकत्र आलेले असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीचं तोंड इतकं पडलेलं असतं की जणू काही तिच्या तोंडात कोणीतरी चप्पल मारली की काय, असा अवतार रागिणीचा झालेला असतो. आणि इकडे पारितोष आणि आकाशने एकमेकांना मिठी मारून एकमेकांबरोबर ते क्षण त्यांनी तिथे एन्जॉय केलेले असतात, कारण काही झालं तरीही पारितोष आणि आकाश हे दोघंही जुने मित्र आहेत आणि आता भूमीसाठी पारितोष हा तिला मदत करणार आहे, तो म्हणजे रागिणीचा डाव उधळून लावण्यामध्ये. आणि त्याचबरोबर इकडे आजी म्हणते की काय रे, तो आकाशचा मित्र ना, असाच निघालास का, तुला असं बरं मी जाऊ देईल काही न खाता.
तेव्हा पारितोष म्हणत असतो की आत्ता नाही, आता ऑफिसमध्ये जो काय मी गोंधळ घालून ठेवला आहे तो मला निस्तरला पाहिजे ना, असं पारितोष सांगत असतो. आणि तो हसत असतो. तो म्हणतो की नंतर मी नक्की येईल, असं म्हणत तो आता आकाशच्या घरून जायला निघालेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमी इकडे आता निघत असते. तेव्हा ती जाताना आकाशला सांगत असते. आकाश पण भूमीकडे पाहत असतो आणि भूमीने रागिणीला एकच नजर दिलेली असते आणि त्या नजरेमध्येच रागिणीला कळून चुकलेलं असतं की आपला गेम इथेच पलटी केलेला आहे या भूमीने. आणि आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत असतात आणि यांचं जे प्रेम आहे ते खरंच कंडिशनल आहे असं पारितोष म्हणालेलं असतो. आणि शेवटी ते खरं झालेलं असतं. हेही आकाशच्या लक्षात आलेलं असतं. आणि आजीही म्हणत असते की आता तुझा जो मित्र म्हणाला ना, तुमचं जे प्रेम आहे ना ते खरंच, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांसाठीच आहात, मेड फॉर इच अदर आहात, तुम्ही तुमच्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही, हे आजी बोललेली असते. त्याचबरोबर आजीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही पारितोष हा तुझा खूप चांगला मित्र आहे. आणि त्याचबरोबर त्या भूमीने पण भूमी तुझीच आहे हे तुला दाखवून दिलेलं आहे. आणि आजी म्हणत असते, बघितलं का, मला माहिती होतं भूमी हे सगळं नीट करणार आहे, त्यामध्ये काहीही गोंधळ होणार नाही, ह्याची सगळ्याबद्दल मला खात्री होती. आणि ही आजी बोलत असते तेव्हा रागिणीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. आकाश पण म्हणत असतो की हो, हे सगळं भूमीमुळं झालेलं आहे, भूमीनंच हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी पण आकाशच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते की भूमीला जप, तिच्याबरोबर कधीही चुकीचं वागू नकोस, हे सगळं आजी बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता पारितोष आलेला असतो आणि पारितोष आणि भूमी बोलत असतात. भूमी म्हणत असते की खरंच थँक्यू सो मच, आज तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की नाही मिसेस भूमी, आज तुमच्यामुळं मला कळलेलं आहे की आकाश खरंच किती चांगला आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानंतर मी तुमच्यावर अविश्वास म्हणून नाही, पण नंतर मी त्या गोष्टी चेक केल्या, इंटरनेटवर पाहिलेलं आहे त्याबद्दल, तेव्हा मला कळलं की खरंच तुम्ही दोघंजण कोणत्या परिस्थितीतून गेलेला आहात, तुम्ही दोघंजण कोणत्या कंडिशनमध्ये होता, या गोष्टी मला कळलेल्या आहेत. तेव्हा खरंच मला खूपच वाईट वाटलेलं आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हो सर, पण आकाशच्या बाबतीत जरा मी जास्त पॉझिटिव्ह आहे, आकाशच्या बाबतीत त्याचं रक्षण करण्यासाठी मी कायम सज्ज असणार आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की मी तुमच्याबरोबर असेल नेहमी, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, फक्त कसं आहे माहिती आहे का, रक्ताचं नातं इतक्या विचित्र पद्धतीनं वागत असेल याबद्दल मला शंका होती आणि त्यामुळंच मी ह्या सगळ्या गोष्टी नेटवरती चेक केलेल्या होत्या, असं पारितोष सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता पारितोष गाडी आणण्यासाठी गेलेला असतो आणि तेव्हा रागिणी तिथं आलेली असते. आणि रागिणीचं असं म्हणणं असतं की कसं आहे माहिती आहे का, तुला आता जिंकल्याचा आनंद होत असेल ना, ठीक आहे ठीक आहे, घे आनंदात, तू आनंदात राहून घे, आनंदात जगून घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आज संध्याकाळी मी आकाशची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार आहे. त्या सगळ्यात तू कशी जिंकणार आहे, कारण तिथे तर तू जिंकू शकत नाहीस, एवढं लक्षात ठेव, कारण आज काहीही झालं तरी आकाश माझ्या नावावरती प्रॉपर्टी करणार आहे, हे रागिणी भूमीला बोलत असते. तेव्हा भूमीलाही धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते काय आहे नक्की, ही बाई केवढ्या खालच्या थराला जाते, प्रत्येक वेळेस हिला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ह्या बाईच्या मर्यादा मात्र काही केल्या संपतच नाहीत, हे भूमी म्हणत असते. भूमीला काही करून रागिणीला उधळून लावायचं असतं, रागिणीचा डाव उद्ध्वस्त करायचा असतो, कारण रागिणी ही महाजनांच्या आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीवर आकाशच्या जीवावर उठलेली आहे. तिने स्वतःच्या भावाला, त्याच्या बायकोला सोडलेलं नाही आहे, तर ही काही करू शकते हे भूमीला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर आता भूमी आणि पारितोष दोघं गाडीतून निघालेले असतात. भूमी टेन्शनमध्ये असते. तेव्हा पारितोष म्हणत असतो की मी विचारू शकतो का काय झालेलं आहे, असं अचानक काय झालं, कारण मी आत्ता तुम्हाला रागिणी पटवर्धन यांच्याशी बोलताना पाहिलं, इतक्या वेळ तुम्ही नॉर्मल होता आणि अचानक तुमचा मूड बदललेला आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की तुम्हाला कसं सांगू, तुम्ही म्हणताय ना, पण मला एक कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीनं रिॲक्ट होऊ आणि कशा पद्धतीनं सांगू. तेव्हा पारितोष म्हणत असतो काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का मिसेस भूमी. तेव्हा भूमी म्हणते की पण माझी एक अट आहे, तुम्ही मला ना असं मिसेस भूमी अवजव नका करू, तुम्ही मला म्हणताय ना मैत्री आहे, मैत्री आहे तर तुम्ही मला नावाने हाक मारा. तेव्हा
तेव्हा पारितोषचं असं म्हणणं असतं की तुम्हीही मला नावानेच हाक मारा. आणि आता भूमी पारितोष यांच्या दोघांमध्ये मैत्री झालेली आहे. दोघांनी हँडशेक केलेले आहेत आणि एकमेकांसोबत मैत्री जपत ते एकत्र येणार आहेत. आणि त्याचबरोबर पारितोष म्हणतो की दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणण्यासाठी मी माझ्या जीवही देऊ शकतो, माझ्या जीवाची बाजी लावू शकतो, असं तो बोललेला आहे. आणि भूमी मात्र खुश झालेली असते. आणि पारितोष आता म्हणतो की आकाशच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत त्याला जे पुरावे हवे आहेत ते देण्यासाठी मी पूर्णपणे तुमची मदत करेल. तेव्हा भूमी सांगू लागते की आज रागिनी आत्यांनी आकाशकडून प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि आज आकाश ती प्रॉपर्टी रागिनी आत्यांच्या नावावर करणार आहे. त्यावेळेस पारितोष म्हणतो की म्हणजे आता काय करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की भूमी सांगत असते की काही झालं तरी आज रागिनी आत्यांना ही प्रॉपर्टी मी आकाशला ही प्रॉपर्टी मी रागिनी आत्यांच्या नावावरती करू देणार नाही. कारण जे आकाशचं आहे ते आकाशचं आहे, त्याच्यावर दुसरं कोणाचाही कसलाही अधिकार नाही, असं भूमीचं म्हणणं असतं. पारितोष म्हणत असतो की या सगळ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता रागिनी खूपच खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर रागिनीचं असं म्हणणं असतं की आज मला कोणीच अडवू शकणार नाही, ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझी होणार आहे. रागिनीने इकडे वकिलाला फोन केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की आजच्या आज काहीही झालं तरीही आज तुम्ही पेपर घेऊन यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सर्व गोष्टी होणार आहेत, हे रागिनी बोललेली असते. आणि त्याचबरोबर रागिनी फोनवरती बोलत असते. इकडे आता अभि आणि पौर्णिमा दोघंही असतात. अभि मात्र इकडे रागिनीचं अभिनंदन करत असतो, कारण आत्ता अनपेक्षित होतीस तू, पण आता हे सगळं जे झालेलं आहे ते सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे झालेलं आहे. तू मालकीण होणार आहेस, या साम्राज्याची तू राणी होणार आहे, हे साम्राज्य तू चालवणार आहे, हे अभि बोलत असतो. कारण इतकी दिवस झालं रागिनीने या गोष्टीची वाट पाहिलेली असते. वकिलांना पण अगदी सगळे पेपर तयार करायला सांगितलेले असतात, सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे करून घेतलेल्या असतात. आणि काही झालं तरी या साम्राज्याची मालकीण झालेल्या रागिनीचं अभि मात्र अभिनंदन करत असतो. त्याचबरोबर पौर्णिमा पण अभिनंदन करत असते. पण मध्येच पौर्णिमा शिंकते. जेव्हा पौर्णिमा शिंकते तेव्हा आता अभिला धक्का बसतो. अभिला कळायचं बंद होतं. आता आई भयानक चिडणार या गोष्टीची खात्री आता अभिला असते. पण आता रागिनी म्हणते की झालं का. तेव्हा पौर्णिमा म्हणू लागते की मी शिंकले हे मान्य, मला ते नॅचरल आहे, पण मी जे शिंकले त्याच्यामध्ये पण काहीतरी तथ्य आहे ना, तसं काहीतरी घडणार आहे. तेव्हा अभि म्हणत असतो की झाली का तुझी सुरुवात, प्रत्येक वेळेस काहीतरी तू बोलतच असते. आणि त्याचवेळी इकडे पौर्णिमा म्हणत असते पण आई तुम्ही हे सगळं भूमीला सांगायची काय गरज होती. भूमी येऊन आता याच्यामध्ये मोडका घालणार आहे. तुमच्या लक्षात येते का, इतके दिवस आपण प्लॅन करत होतो पण आपण भूमीला कळू द्यायचं नाही असं ठरवलेलं होतं, आणि अचानक तुम्ही असं का केलेलं आहे, हा प्रश्न रागिनी विचारत असते. तेव्हा रागिनीला पौर्णिमा विचारत असते. तेव्हा पौर्णिमाला रागिनी उत्तर देते की ऑलरेडी भूमीला या सर्व गोष्टी माहिती होत्या. तेव्हा पौर्णिमा म्हणते म्हणजे. तेव्हा रागिनी सांगत असते की हो, मला तुझ्या आईनं सांगितलं, कारण हे सगळंच तिला माहिती होतं म्हणून तर मी तिला सांगितलेलं आहे. आणि आता पुढची चाल आपल्याला खेळायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी जरी तिला माहिती असल्या तरीही तिला इथंपर्यंत पोहोचू द्यायचं नाही, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ते म्हणजे तुझ्या आईला मी सांगणार आहे. ते करण्यासाठी आत्ताच्या आत्ता आईला फोन लाव. इकडे आता नीलांबरीला फोन लावल्यानंतर नीलांबरी मात्र जाम खुश होते आणि ती म्हणते की हां बोला रागिनी मॅडम, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी रागिनी तिला म्हणत असते की एवढं हुरळून जायची गरज नाही, तुमच्या मनातले फटाके मला माहिती आहे. त्याचवेळी इकडे नीलू म्हणत असते की बोला. रागिनी म्हणत असते की आज काही करून प्रॉपर्टी पेपरवरती सह्या होणार आहेत आणि तुम्हाला पुढची कामगिरी करायची आहे. रागिनीला इकडे नीलू म्हणत असते म्हणजे. तेव्हा रागिनीला इकडे नीलू सांगते काय करायचं आहे. रागिनी सांगते की त्या भूमीला आज संध्याकाळी कसलंही घराच्या बाहेर पडू द्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी इकडे आता हे सर्व फोनवर बोलते. पुढचं प्लॅनिंग तिचं रेडी झालेलं असतं, वकिलांना बोलवून घेतलेलं असतं आणि काहीही करून वकिलांच्या मदतीने हा सगळा डाऊन आता होणार असतो. पण रागिनी मात्र आता इथे कशी तोंडावर पडणार हे आपल्याला पाहायला मिळतं. नीलांबरी मात्र खुश झालेली असते, कारण ही प्रॉपर्टी आत्ता रागिनीच्या नावावर म्हणजे उद्या ती अभिच्या नावावर होणार आहे आणि ती माझ्याच मुलीची होणार आहे. अभिच्या नावावर झाली की मग मी पण मालकीन झाले, असं
इकडे बोलणं चालू असतं ते म्हणजे निलंबरीचं. तिच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि पौर्णिमा दोघंही खुश झालेले असतात. रागिणीही खुश असते. तरीही इकडे पौर्णिमाच्या डोक्यातल्या शंका काही मिटत नसतात. तिच्या डोक्यात प्रश्न सुरूच असतात. तेव्हा रागिणी म्हणते की आता बास कर, आता एवढ्या प्रश्नांच्या उत्तरांची गरज नाही. इकडे भूमी आता निघतच असते. तेवढ्या तिने पारितोषला फोन केलेला असतो आणि पारितोषला सांगितलेलं असतं मी तुम्हाला वाटेतच भेटेल, मी निघतच आहे. आणि त्याच वेळी भूमी म्हणत असते की आता आई योगेश्वरीच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल अशी मी अपेक्षा करते. आणि भूमी निघणार असते. भूमी घरातून बाहेर पडायला जाते आणि त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की घर बंद आहे. भूमीला प्रश्न पडलेला असतो की असं कसं झालेलं आहे, अचानक दारबंद कसं काय आहे, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी म्हणत असते की काय झालं नक्की, हे असं का घडत आहे, हा प्रश्न भूमी विचारत असते. आणि दरवाजा वाजवत असते. कोणी आहे का, कडी कशी लागले बाहेरून, हा प्रश्न ती स्वतःला विचारत असते. त्याचबरोबर तिथे लगेचच धावत येते ती म्हणजे निलंबरी. भूमी म्हणते की काय झाले आई, दरवाजा बंद का आहे, दरवाजा उघडत का नाही आहे, बाहेरून कडी लागली का. तेव्हा निलंबरी सांगू लागते की नाही, मीच लावलेली आहे. शेजारच्या काकूंना त्यांना चावी आणि कुलूप घरातून दिलेलं आहे, कुलूप लावलेलं आहे बाहेरून. तेव्हा भूमी म्हणते म्हणजे आई तुला कळतंय का, तू काय केलेलं आहेस ते, असं भूमी बोलत असते. तेव्हा निलंबरी म्हणत असते की मला माहिती आहे मी काय केलेलं आहे, कारण मला हेही माहिती आहे की आज रागिणीताई हे सगळं जे करणार आहेत ते माझ्या पुन्नूसाठी महत्त्वाचं आहे. कारण आज त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी होणार आहे आणि तू तिथे मोडका घालायला जाणार आहेस. त्यामुळं काही झालं तरी मी तुला तिथे पोहोचू देणार नाही, कारण ती प्रॉपर्टी एकदा का रागिणीच्या नावावर झाली की ती माझ्या पुन्नूकडेच येणार आहे, याबद्दल मला खात्री आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी म्हणत असते की आई तुला कळतंय का, कारण जे आकाशचं आहे ते आकाशचं आहे, त्याच्यावरती कोणीही हक्क गाजवू शकत नाही, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे निलंबरी म्हणत असते की नाही, काही झालं तरी ते माझ्या पुन्नूलाच मिळालं पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. इकडे भूमी म्हणत असते की मी आरडाओरडा करेल, जोरात मी माणसं बोलवेन. तेव्हा निलंबरी म्हणते की मला पण बघायचं आहे तू कसा आरडाओरडा करतेस आणि बाहेरून माणसांना बोलवून घेतेस ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीला आता टेन्शन आलेलं असते. आई योगेश्वरी मला मार्ग दाखव, काही कर, पण मला यातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखव, हा विचार भूमीने केलेला असतो. आणि त्याचवेळी भूमी आता या सगळ्यातून कशी बाहेर पडणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता इकडे भूमी आलेली आहे महाजनांच्या घरी. रागिणी मात्र आकाशला पेपरवरती सह्या करायला सांगत असते आणि आकाश त्या पेपरवरती सह्या करत असतो. आणि त्यावेळेस रागिणी म्हणत असते आकाश राहू दे ना, कशाला हे सगळं, तू पेपरवर सह्या करायला तयार झालायस मान्य मला, पण या सगळ्या गोष्टीची गरजच नाही आहे. आकाश म्हणतो की आत्या गरज तुला नाही आहे, गरज मला आहे, कारण माझ्यासाठी भूमीच्या मनातला गैरसमज दूर करणं हे गरजेचं आहे. आणि एकदा का तुझ्या नावावर प्रॉपर्टी करूनही माझ्याशी तू चांगली वागत असशील तर भूमीच्या मनातला गैरसमज हा दूर होईल, असं तो बोलत असतो. आणि इकडे रागिणी म्हणत असते की मी वकिलांना फोन करून सांगते, पण आकाशने तिच्या हातातून फोन हिसकावून घेऊन तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या आजच झाल्या पाहिजेत. रागिणी मात्र इकडे खुश होते. आकाश म्हणतो की मी हॉलमध्ये जातोय आणि आकाश वकील साहेबांची वाट बघत असतो. तर आकाश आता जेव्हा प्रॉपर्टी पेपरवर सह्या करणार असतो त्याच वेळी तिथं भूमी येते आणि भूमी म्हणू लागते की आकाश मला ना तुझ्याकडून काहीतरी हवं आहे आणि ते म्हणजे हे. आणि हे ऐकल्यानंतर इकडे भूमीने डिवोर्स पेपर सह्या करण्यासाठी दिलेले आहेत आणि भूमी सांगते की या डिवोर्स पेपरवरती तू सह्या कर, मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे आणि त्यानंतर महाजनांची अर्धी प्रॉपर्टी, कारण ती माझ्या बाळासाठी मला हवी आहे, हे सगळं भूमी सांगत असते. आणि तेव्हा मात्र आता रागिणीचा पचका झालेला असतो. भूमीच्या हातात सगळी प्रॉपर्टी येणार असते आणि रागिणी मात्र कंगाल होणार असते. आता डिवोर्स होण्यासाठी 6 महिने लागतात, कारण जोपर्यंत ते पती पत्नींचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ते एकत्र येत नाही तोपर्यंत कोर्ट प्रयत्न करत राहतं. आणि ते आता भूमी रागिणीला म्हणते की आता 6 महिने मी तुम्हाला हे प्रॉपर्टी पेपर तुमच्या हातात येऊ देणार नाही आणि एकदा का 6 महिन्यानंतर मी तुम्हाला या घरामध्ये टिकूही देणार नाही, तुमची हकलपट्टी करणार आहे, हे सगळं भूमी बोलत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.